हॅलो मैत्रिणो, मी संध्या स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या ह्या चॅनलवरती. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बाहीची एक नवीन डिझाईन, ज्यामध्ये मी तुम्हाला पफची बाही डिझाईन दाखवणार आहे. तर व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही आहे व्हिडिओ. इथे मी जी आपली रेग्युलर स्लीव्ज असते ती कट करून घेतलेली आहे. स्लीवची लांबी इथे 5.5 इंच घेतलेली आहे. तुम्ही तुमची जेवढी काही लांबी असेल तेवढी घ्यायची आहे. इथे आपली शॉर्ट बाही असणार आहे. स्लीव्जला डाऊन 2 इंचावरती दिलेला आहे. आता इथे दंडघेर मी 4-4.5 इंच घेत आहे. तुमचा जे काही दंडघेर असेल ते तुम्हाला इथे घ्यायचं आहे. इथे अशा प्रकारे खून करून घेत आहे आणि 2 इंच मी इथे एक्स्ट्रा शिलाईसाठी मार्जिन म्हणून घेतलेलं आहे. इथे मी अर्ध्या इंचचा मुंडा खोली दिलेली आहे. अर्ध्या इंचची मुंडा खोली दिलेली आहे. ही आपल्याला समोरच्या बाजूला जोडायची असते. आता आपल्या बाहीची विड्थ बघायची आहे. बाहीची विड्थ 8 इंच आलेली आहे. आता हे कपडा बाजूला ठेवायचा आहे आणि आपल्याला हे पूर्ण अस्तर मेजर करायचं आहे. इथे पूर्ण अस्तर लांबी इथे माझी 24.5 इंच आलेली आहे. मी दोन्ही साईडला थोडं 2-2 इंचाचा जॉईंट लावून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला बाहीच्या दोन्ही साईडला जे काही आपला कपडा आहे ना, त्याच्या दोन्ही साईडला 4-4 इंचांनी खुणा करून घ्यायच्या आहेत. खालच्या साईडनी सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे 4 इंचाची खूण करून घ्यायची आहे. दोन्ही साईडला 4-4 इंचाची खूण करायची आहे. आता जी आपण खूण केलेली आहे त्यावरनं एक आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे. आता आपल्याला ह्या लाईनपासून सुरुवात करायची आहे प्लेट टाकायला. इथे आपण अर्ध्या इंचाचा गॅप सोडून प्लेट टाकायला सुरुवात करायची आहे. तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा प्लेट्स टाकायचे आहेत. पूर्ण प्लेट्समध्ये आपला अर्धा इंचाचा गॅप असला पाहिजे. हळूवारपणे सेट करत इथे आपल्याला प्लेट्स सेट करत टाकायचे आहेत. खालच्या साईडनी सुद्धा आपल्याला असेच प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. जिथे आपण मार्किंग केली होती तिथपर्यंतच आपल्याला इथे प्लेट टाकायचे आहेत. जे काही एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करायचं आहे. आता आपल्याला खालच्या साईडने सुद्धा प्लेट टाकायची आहे. प्लेटाची तोंडेही समोर असलेली पाहिजे. एका साईडनी पूर्ण प्लेट टाकून घ्यायची आहेत. प्लेट्सची तोंडे ही एका साईडने असली पाहिजेत आणि दोन्हीमध्ये गॅप, प्लेट्समध्ये पूर्ण गॅप हा अर्धा इंचाचा असला पाहिजे. एक प्लेट्स आपल्याला सेट करत इथे स्टिच लावायची आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून ही स्लीव तुमच्या पटकन लक्षात येईल. तुम्हाला कुठेही व्हिडिओला स्किप करायचं नाही आहे. जिथपर्यंत आपण शिलाई केली होती अगोदर तिथपर्यंत शिलाई करायची आहे. अशा प्रकारे पूर्ण प्लेट्स आपल्या झालेल्या आहेत. दोन्ही साईडला 4-4 इंचाचा कपडा एक्स्ट्रा आहे. आता आपल्याला जो काही कपडा खालीवर झालेला आहे तो कट करून घ्यायचा आहे. इथे मी प्रेस करून घेतलेली आहेत प्लेट्स. आता मी हे स्लीव्ज घेतलेली आहे. आपली जी रेग्युलर स्लीव्ज असते ती घेऊन आपल्याला इथे मेजर करायचं आहे की कपडा आपला कुठे कमी झाला असेल तर आपल्याला इथे जॉईंट लावायचं आहे. इथे मी सेंटर कट देऊन गेलेला आहे. खालच्या अस्तरला पण आपल्याला सेंटर करायचे आहे. सेंटर मार्किंग इथे करून आपल्याला अस्तरवरती एक चॉकने मार्क करायचं आहे. त्याच मार्कवरती आपल्याला जी आपली खालची पिसाची बाही आहे ना ती ठेवून घ्यायची आहे. आता हे अस्तर आपल्याला उलट्या साईडने ठेवायचं आहे. आपला जो मेन कपडा आहे त्यावरती उलट्या साईडने ठेवून पूर्ण 4ही बाजूने आपल्याला स्टिच करायचे आहे.
अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा चारी बाजूंनी स्टिच करून इथे पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. वरच्या साईडने सुद्धा आपल्याला पाव इंचाचं मार्जिन घेऊन स्टिच करायचे आहे. इथे आपल्याला फ्रंट मुंड्याचा आकार आता द्यायचा नाही आहे. पूर्ण प्लेट सेट झाल्यावर तर मार्किंग करून इथे आपल्याला फ्रंट कटला आकार द्यायचा आहे. पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे. जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. खालच्या साईडने सुद्धा मी एक्स्ट्राचं कापड कट करून घेते. इथे माझी एक प्लेट्स धाग्यामध्ये आली होती, त्यासाठी मी हे काढून घेत आहे आणि डबल पुन्हा स्टिच मारत आहे. तुम्ही पाहू शकतात किती प्रॉपर फिनिशिंगने आपली बाही इथे तयार झालेली आहे. आता आपल्याला ह्या बाहीला खालच्या साईडने प्लेट लावायची आहे. इथे मी समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घेत आहे. हा समोरचा आकार आपल्याला समोरच्या अस्तराला जोडायचा आहे, समोरच्या पार्टला जोडायचा आहे. अशा प्रकारे अगोदर शिलाई करायची आहे, नंतर आपल्याला इथे कट करायचं आहे. इथे खूण करायची आहे. हा भाग आपल्याला समोरच्या पार्टला जॉईंट करायचा आहे. आता आपण इथे खालच्या साईडला प्लेट लावायला घेऊया. त्यासाठी मी इथे 2 इंचाची पट्टी काढलेली आहे. त्या पट्टीला आपल्याला डबल फोल्ड करून खालच्या साईडने स्टिच करत जायचं आहे. अशा प्रकारे डबल फोल्ड करायचे आहे आणि खालच्या साईडला स्टिच करायचे आहे. पाव इंचाचं मार्जिन देत इथे पट्टी आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कापड इथे कट करायचं आहे आणि आपल्याला इथे छोटे छोटे कट्स लावायचे आहेत, जेणेकरून आपली पट्टी ही व्यवस्थित फिनिशिंगने पलटेल. ह्यासाठी आपल्याला कट लावायचे आहेत. आता वरने एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. प्रॉपर अशी आपली पट्टी पलटेल ह्यासाठी आपल्याला वरने एक दाबटी स्टिच द्यायची आहे. प्रॉपर अशी पट्टी आपली वरती आलेली आहे. आता आपल्याला इथे पूर्ण पट्टीला स्टिच लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली पट्टी लावून झालेली आहे. इथे मी आता लेस लावून घेत आहे. तुम्हाला जर लेस लावायला आवडत असेल तर तुम्ही इथे लावायचे आहे, नाहीतर तुम्ही नाही लावलात तरी चालेल. आपल्याला इथे थोडंसं मार्जिन ठेवत इथे लेस लावायची आहे. खालच्या साईडने थोडासा कपडा ठेवायचा आहे आणि थोडं वरती अशी लेस लावून घ्यायची आहे. इथे मी लेस लावून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकतात किती मस्त अशी आपली स्लीव्ज तयार झालेली आहे. अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा पूर्ण व्हिडिओ बघून ही अशाच प्रकारची स्लीव्ज कट करायची सुद्धा आणि स्टिच करायची सुद्धा आहे. स्लीव्ज घातल्यावरती अशा प्रकारे दिसणार आहे.